हाय नमस्कार. मी आता आज बनवणार आहे मटण आणि कलेजी फ्राय. तर मटण कसं बनवणार आहे ते बघा. तर त्याच्यासाठी साहित्य काय करायला आहे. हे अर्धा किलो मटण आणले आणि कांदा आहे, लसूण आहे, हे खोबरं आणि अद्रक मिरची लसूण आणि हे खडा मसाला असं हे वाटण करून घेतलेलं आहे. आणि सगळं वाटण करून हे कांदा आहे तो आपण मग फोडणीवर टाकणार, लसूण आणि कांदा. तर ह्याच्यामध्ये पण कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेलं आहे आणि खोबरं आणि गरम मसाला वगैरे सर्व. तर आता मी ही फोडणी देते, बघा कसं करते. हे सगळं भाजून घेतलेलं आहे, कांदा खोबरं लसूण मिरची आणि अद्रक थोडंसं. आता मटण म्हटलं तर थोडंसं तेल तर जास्त लागतं ना. मी भांडं घेतलं आहे ना, पितळी घेतलेलं आहे आणि पितळी भांड्यामध्ये ना मटणाला चव खूप येते छान. तर आता हे 3-4 चमचे मी तेल टाकलेलं आहे. हे फोडणीवरनं मी थोडासा अख्खा मसाला टाकते. दालचिनी टाकले, वेलची टाकलेत आणि मोठी वेलची टाकलेली आहे आणि हे लवंग 2 आणि काळी मिरी. हे फोडणीवर लसूण टाकलं. लसूण थोडंसं लाल झालं ना, थोडंसं लाल होऊ द्यायचं लसूण. कांदा थोडासा टाकणार आहेत कारण काय माहिती आहे का, ह्याच्यात कांदा आहे ना, जास्त टाकलं का थोडंसं ते गोडसरपणा येतो. म्हणून आता हे लालसर झालं, हे कांदा टाकते. कांदा आता असं परतून घ्यायचा. थोडंसं लालसर झालं का लाल मसाला वगैरे टाकायचं. हे असं थोडंसं लालसर होऊ द्यायचं. ह्याच्यातनं आता मटणाला ना आधी 1 तास आधी आपण हळद आणि लाल मसाला लावून घेतलेला, म्हणजे मॅरिनेट करून ठेवलं आहे 1 तास. म्हणजे मॅरिनेट केलं का कसं चव पण चांगली लागते. डायरेक्ट टाकल्यावर ते मग चव येत नाही, काही नाही ना, म्हणून ह्या 1 तास आधी करून ठेवायची. आणि ह्या कलेजीमध्ये पण हळद मिरचीची पावडर अशी लावून ठेवलेली आहे. ते आता मी करताना मी तुम्हाला दाखवते काय काय टाकते म्हणून. तर आता आपण हे करूया. आता बघा हे थोडंसं लालसर झालेलं आहे. मग आता ह्याच्यात आपण वाटण टाकूया. तसं हे परतून घेतलेलं आहे पण आता अर्धच टाकते मी. अर्धा थोडंसं कलेजीला ठेवते. आपण हे परतून घेतल्यावर तेल बघ कसं तवंग सुटलेलं आहे. आता ह्याच्यात ना लाल मसाला टाकूया आपण. आता लाल मसाला कसा आपल्या आवडीप्रमाणे टाका. आता आम्हाला तिखट लागतं. परत एकदा सांगते, आपल्या आवडीप्रमाणे मसाला टाका. आता हे 2 आणि हे 3 चमचे मसाला टाकलेला आहे. आता हे पण परतून घ्यायचं आपल्याला. मी हळद टाकत नाही कारण हळद कसं आहे माहिती का, तेलावर टाकली का जळते ना, म्हणून आधी मटणमध्येच लावून घ्यायचं, म्हणजे ते करपणार नाही. थोडंसं आता ना ह्याच्यात थोडंसं लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे ते आणखी छान ते भाजलं जातं, म्हणजे एकत्र भाजलं जातं सगळं. आता हे बघ, ह्याला तेल सुटलं ना का ह्याच्यात हे मटण टाकून द्यायचं, परतून घ्यायचं. ह्याच्यावर झाकण ठेवायचं. हे केलं ना, आता वरती पाणी ठेवायचं आणि वाफेवरच ते मटण शिजू द्यायचं. 20 मिनटं तरी हे करायला पाहिजे. हे बघा, आता आपण ना आता कलेजी हे बनवतोय, कलेजी फ्राय. त्याच्यासाठी आता हे 2 चमचे तेल टाकते, कारण जास्त नाही ना, आपल्याला सुकंच करायचं, म्हणजे तेलाचं प्रमाण जास्त नको आहे म्हणून. आता ह्याच्यात आता मी टाकते जिरं आणि लसणाची फोडणी देऊया. हे आहे ना, मी सोलून अजिबात घेतलेलं नाही आहे. जिरं आणि लसूण थोडंसं परतून घ्यायचं. हे थोडंसं लालसर झाला तर कांदा टाकूया. पण कांदा न टाकता समजा लसणावरच केली ना तरी खूप छान होते. पण आपल्या थोडंसं आपण कांद्याचं आपण हे करतोय ना, मग हे परतून घेऊया. कांदा परतून झालं, लालसर झालं का त्याच्यात वाटण टाकूया.
वाटण नाही टाकलं ना तरी पण सुका तुम्ही लसूण आणि जिऱ्याची फोडणी देऊन जर टाकलं ना तरी पण छान होते. आणि त्याच्यात पाणी वगैरे नाही हे करायचं, ड्राय करायची, पूर्ण ड्राय कलेची, खूप छान लागते. हे बघ आता वाटण वगैरे टाकून झालं. आता हे परतून घ्यायचं, म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया. आता ह्याच्यात थोडंसं लाल मसाला आपण आधी कलेजीला लावून घेतलेलं आहे मसाला, पण थोडंसं तर आता ह्याच्यावर पण टाकून घेऊया. हे बघा हे लाल मसाला, थोडीशी हळद आणि गरम मसाला मेन ह्याला लागतो. हा गरम मसाला मेन लागतो आणि उतरवताना पण गरम मसाला टाकायचा. आणि ह्याच्यात पण तसं टाकलेलं आहेच लाल मसाला वगैरे. आता हे परतून घ्यायचं आणि हे मग कलेजी फ्राय करायची. आता हे ह्याच्यात टाकून देते. ह्याच्यावर आता झाकण ठेवून देते, म्हणजे वाफेवर हे होऊन जाईल. परंतु आता आपण आपलं मटण झालं आहे का, म्हणजे असं परतलं आहे का बघून घेऊया. हे बघा आता आपण वाफेवर ठेवलेलं ना, वरती पाणी किती सुटले बघ. पाणी न टाकता पण त्याच्यावर पाणी सुटलेलं आहे, हो ना. म्हणजे काही टाकायची गरज नव्हती पाणी. हे वाफेवर असं शिजून घेतलं का लवकर शिजतं पण व्यवस्थित आणि टेस्ट लागायला पण छान लागते, चवीला पण चांगलं लागतं. आता ह्याच्यावर पाणी टाकून देते मी. हे बघा एवढं सगळं पाणी टाकायचं, सुकं नाही करायचं ना, आपल्याला रस्सा करायचं आहे. आपल्या भाकरीसोबत ना आपल्याला हे रस्साच चांगलं वाटेल खायला. हे बघा पाणी सुटलं असेल. आता आपण ह्याच्यात ना थोडंसं ना मीठ टाकून घेऊया. मीठ टाकले का ह्याचं पण पाणी सुटेल मस्त तिथे. आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया. थोडंसं चवीपुरतीच टाका, मीठ चवीपुरती. किती वास छान येतो मस्त. थोडंसं असा ना ओलसर पाहिजे ना, मग भाकरीसोबत ना ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा आपल्या घावण्याबरोबर खूप छान लागते असं कलेजीने. हे थोडंसं ओलसर असली ना तर भाकरीबरोबर येते पण छान. ड्राय नाही मला आवडत एवढी जास्त, तेवढी ओली आवडते. बघा आता हे 5 मिनटं झालेले आहेत, 10 मिनटं. हे बघा आता अजून पाणी टाकून घेऊया, म्हणजे ते अजून शिजेल चांगली. नाही अजून शिजलेली नाही आहे, शिजायला अजून तरी 10 मिनटं जातील तरी. आता हे 10 मिनटं झालेत बघ. आता ना हे ना कवळा असल्यामुळे ना लवकर शिजला गेला बघ, एकदम मस्त झालेलं आहे मऊ. तर आता आपण ह्याच्यात ना आता बटाटे टाकूया. आपल्याला बटाटे तर आवडतातच म्हणून बटाटे तर पहिली टाकली पाहिजेत. हे बघ शिजले आता हे मटण. आणि सोलून नाही घ्यायची हा कधी, तुम्ही करून बघा. असं सोलायचीच नाही ती, म्हणजे असं डायरेक्टच न सोलता टाकायची. आणि आता बटाटे टाकली म्हणून थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं, थोडंसं म्हणजे चवीपुरती मीठ टाकायचं, चवीप्रमाणे मीठ. थोडंसं पाणी टाकून अजून कालवण ठेवते, म्हणजे असं रस्सा होईल ना चांगला. आता परत ठेवूया 10 मिनटं, म्हणजे बटाटे शिजतील व्यवस्थित. आता हे बघूया, ह्याला पण 10 मिनटं झाली. थोडंसं पाणी टाकलं ना, आपल्याला भाकरीसोबत खायचं आहे ना, मग एवढं घट्ट नको आहे म्हणून मी पाणी टाकते ह्याच्यात. थोडंसं गरमच ठेवायचं पाणी, म्हणजे गरम टाकलं ना तर शिजतं पण आणि चव पण चांगली येते ना. तर थंड टाकलं ना तर चव नाही देत. आता हे पाणी टाकून घेतलं, थपथपीतच करूया आपण, कारण काय माहिती एकदम सुकी नको, ते भाकरीसोबत मग खायला मजा नाही येत. आता पुन्हा झाकण देऊन ठेवूया पाणी टाकले म्हणून. रेडी झालेलं आहे. आता तुम्हाला कोणत्या पद्धतीने ड्राय हवं आहे का थोडंसं थपथपीतच पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ठेवा. ड्राय पाहिजे असेल तर थोडीशी एकदम हे करा. झालं मग. आता ह्याच्यावरनं आपण ना कोथिंबीर टाकूया. फिनिश. भाकरीसोबत खा, भातासोबत खा तरी चालेल. बंद करते आता गॅस. शिजले का बघूया बटाटा आणि मटण. शिजलंच असणार, त्याचं काही हे नाही. बटाटा शिजल्यावर समजायचं
मटण पण शिजलं असणार. हे बघ, बटाटा शिजलेला आहे. वा, छान छान रस्सा आणि ज्वारीची भाकरी. आता वरनं मी कोथिंबीर गार्निश करते ना. गॅस बंद करून झाकण लावून ठेवून देते. झालं आपलं रेडी. आता आपण भात आणि भाकरी करूया गरम गरम. आता आपण घावणे करतोय. तांदळाचे पोळे. आता झाकण लावून आता ही झाली तयार. आपण हाताने सुद्धा काढू शकतो, एवढे स्मूथ निघत आहेत. तर त्याची आपल्याला सवय झाली म्हणून भाकऱ्यांची. काही कारण आता नवीन जर शिकत असेल तर त्यांना नाही जमू शकत बघ, तर आपल्याला जमणार आहे. पलटून घ्यायचं. झाली रेडी तयार भाकरी. आता त्याच्यासोबत मटण आणि कलेजी. आपलं जेवण तयार झालेलं आहे. आता त्याच्यात मी काय काय केलं आहे, एक आपले घावणे नेहमीप्रमाणे आणि ज्वारीची भाकरी. ही ज्वारीची भाकरी आणि हे घावणे, हे कलेजी फ्राय आणि मटण रस्सा, कांदा आणि भात. या तुम्ही पण जेवायला.